शाबास. अंबादास, जा फुलं घेऊन ये. फुलं? मुलं ही देवाघरची फुलं असतात. फुलं काय शिकवतात ते आता मी तुम्हाला सांगणार आहे. बालमनात भीती नसतेच, ती फक्त मोठ्यांच्या शब्दांनी निर्माण होते. जिथे प्रेम आणि खेळ आहे तिथे मृत्यूचा प्रभावही कमी होतो. जा फुलं घेऊन. हे घे. आता मला सांगा, तुमच्या हातातल्या फुलाचं भविष्य काय? स्वामी, हे फूल तुमच्या चरणी ठेवलं जाईल किंवा देवाच्या किंवा एखाद्या समारंभात वापरलं जाईल, गजरात माळलं जाईल. स्वामी आजोबा, या फुलाचं काय होईल हे मला कसं माहित? ते तुम्हालाच माहित. या फुलाला तरी माहितीये का त्याचं पुढे काय होणार आहे? नाही. घ्या फुलाचा वास घ्या. काय येतोय का सुवास? हो येतोय. स्वामी, तुम्हाला काय सांगायचंय? ही फुलं काय शिकवतायत? समजा मी तुला सांगितलं की या फुलाला कोणीतरी चुरगळणार, तर हे फुल सुगंध देणं थांबेल का? नाही. जसा फुलांचा सुगंध तसं तुमचं जगणं. फूल कोणत्याही परिस्थितीत सुगंध देणं सोडत नाही, मग तुम्ही जगणं का सोडता? वेद, ये इकडे. मला सांग, मागच्या आठवड्यात काय झालं, मागच्या महिन्यात काय झालं, किंवा मागच्या वर्षी काय झालं हे आठवून तू रडतो का रे? नाही स्वामी आजोबा. मग पुढे काय होणार आहे हा विचार करून का रडतो? गेलेला काळ आणि येणारा काळ तुम्ही ठरवता का? नाही. अरे तुमच्या हातात फक्त आत्ताचा क्षण आहे, आजचाच दिवस आहे. तेव्हा मागचा पुढचा काही विचार न करता आनंदाने जगा. आणि हा आजचा दिवस आनंदाचा करायला आम्ही आहोतच की. वेद, तू रोज खेळतोस ना, तसाच प्रत्येक दिवस आनंदात घालवायचा. हो स्वामी आजोबा. अंबादास, तू आमच्या बरोबर चल. मी? हो, आजपासून तू स्थानावर राहायचं. वेदची ही अशी अवस्था आणि त्याच्याकडे फक्त एकच आठवडा उरलाय. मी त्याच्याजवळ थांबायचं नाही का? गुरु कधी कधी कठोर निर्णय घेतो, पण त्यातच भक्ताचं कल्याण असतं. वेदच्या बाबतीत जे सांगायचं होतं ते सांगून झालं, पण वेद सारखाच आणखीन एकाच्या जीवाला धोका आहे, राजाला. अस्तनीतले साप त्यांनी अजून शोधलेच नाहीये. अन्नबाधेमुळे 2 दिवस झाले बाहेर पडता आलं नाही. प्रजेत जाऊन त्यांची खुशाली विचारता आली नाही. दवंडी पिढ्याला सांगितली आहे ना आम्ही येत असल्याची. होय महाराज. राजे टप्प्यात आले की बाण सोडायचा. बाण लागून राजे गेले की मी शत्रू राज्याच्या नावाने शंक करेन. गुप्तहेराच्या मदतीने शत्रू राजानेच हल्ला केला अशी अवई उठवेन. म्हणजे आपल्यावर कोणाचाही संशय नसणार. सोड बाण.
हे कसं शक्य आहे? स्वामी तुम्हाला असं कसं सांगू शकता की स्थानावर येऊन राहा म्हणून? वेदला तुमची गरज आहे. वेदला सोडून कसा जाऊ हेच कळत नाही. ह्याच्या काळजीने क्षणोक्षणी झुरत राहील. मी स्वामी स्थानावर असेन, पण माझा जीव इथेच अडकलेला असेल. मग नका ना जाऊ. आजवर आपण त्यांचा आदेश कधीच मोडला नाही, पण यावेळी आम्हाला समजून घ्या. सांगा ना तुम्ही असं त्यांना. नाही रे, मी स्वामींचे प्रत्येक आदेश पाहिलेत. कुठली तक्रार नाही, कुठली शंका नाही. पूर्ण समर्पणाने पाहिलं. यावेळी मी त्यांना अशी विनंती करू शकत नाही. आणि स्वामी एकदा आदेश देतात ते मागे घेत नाही. म्हणजे तुम्ही स्वामी स्थानावर जाऊन राहणार? हो हो. महाराज, तुम्ही ठीक आहात ना? हो ठीक आहे, मी काही झालेलं नाही मला. थांबा थांबा, मी काढतो. हॅलो. हा बाण आमच्यावरच सोडला असणार कोणीतरी. त्या दिशेने जा आणि कोण आहे तो शत्रू शोधा. जा लवकर. होय महाराज. चल पळ तू. राज कुठं लागलं तर नाही ना? नाही म्हणजे काय ना, या झाडाखाली पक्ष्यांचा थवा बसतोय म्हणून मीच जाळ टाकलं होतं. नेमकं तुम्ही आलात आणि जाळ पडलं बघा. चुकून निसटला असला तरी आज तुमच्यामुळे आमचा जीव असला. तुम्हाला योग्य इनाम देण्यात येईल. राजा, इनाम कशा पाहिजे? तुमचा जीव वाचला हेच आमच्याकरता इनाम. पकस सावध राहा. कानावर आले तुमच्यावर जीवघेणा हल्ला झाला. पोटदुखी विषबाधेमुळेच. विष? अहो, एका मागोमाग एक 2 हल्ले झाले तुमच्यावर. कोण हल्ले करते त्याच्यावर जरा ध्यान द्या. पक्ष्यांना दाना टाकणार शिकारीच त्यांच्यावर जाळ टाकतो. शिकारी कोण आहे ते ओळखा. तुम्ही आपल्या वेदला सोडून खरंच राहू शकता? त्याच्याकडे एकच आठवडा उरलाय हे माहित असूनही. रेणुका, वेद आपल्या आधी स्वामींचा आहे हे विसरू नकोस. तो आपल्याला स्वामींच्याच आशीर्वादाने मिळाला. आणि जे मिळतं त्यावर हक्क नसतो, विश्वास असतो. बाबा, तुम्ही जा. स्वामी आजोबांचा आदेश पाळा. स्वामी आजोबा जे काही सांगतात आपल्या भल्यासाठी सांगतात, असं तुम्हीच म्हणता ना? कधी कधी मुलंच आई बापाला शिकवतात श्रद्धा काय असते ते. गौतम, काळजी घे दोघांची. अहो, तुम्ही जा. ही वेळ माझ्यासाठी काहीतरी नवीन घडवण्याची आहे. अंबादास, जसं माणसाचं कर्म त्याचं आयुष्य आणि भविष्य बदलतं तसंच निर्णयही. तुझ्याही बाबतीत हेच घडणार आहे.
यापुढे तुझे निर्णयच ठरवणार आहेत तुझं आणि वेदचं भविष्य काय ते. शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो. गयते हार करून झाला ना की वाती वळा. नाही मी केले असते हो, पण तुमच्यासारखे छान नाही येतो मला करता. म्हण कपिलाताई, नका काळजी करू, करते मी सगळं. हे स्वामी समर्थ. स्वामी, आज जे घडलंय ना ते आठवलं की अंगावर शहारे येतात. माझ्यावर जीव घेणं हल्ला झाला. क्षणभर वाटलं सगळं संपलं, श्वास थांबणार, सगळं अंधारात जाणार. पण त्या काळ्या कुट्ट क्षणी जिथे माणसांची साथ सुटते तिथे कुणीतरी माझ्या पाठीशी उभं होतं. त्या शिकाराच्या रूपात ज्या हाताने मला वाचवलं, ज्या नजरेत एक अदृश्य आश्वासन होतं, मला ठाम जाणवलं स्वामी ते तुम्हीच होतात. मी डोळ्यांनी पाहिलं नसेल कदाचित, पण मनाने मात्र ओळखलं. तुमची कृपा नसती तर आज मी इथे नसतो. आज तुम्ही आहात म्हणून मी आहे, नाहीतर आज माझं अस्तित्वच नसतं. आज एक गोष्ट कायमची उमगली. जग कितीही दूर जावं, पण स्वामी आपल्या भक्तांना कधीच एकटं सोडत नाहीत. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. पण स्वामी, माझ्यावर हल्ला कोण करताय हे अजून कळलेलं नाही. गुप्तहेर खातं शोध घेत आहे, पण स्वामी तुम्ही मार्गदर्शन करू शकलात तर. राजा, आम्ही तुला एक चित्र दिलं होतं, त्या चित्रातच तुझ्या प्रश्नाचं उत्तर दडलेलं आहे. काय म्हणलं ना? श्री स्वामी समर्थ. खरंच स्वामी देवांची वारंवार प्रचिती येते वेगवेगळ्या भक्तांच्या माध्यमातून. स्वामी देवांच्या आज्ञेविना मृत्यूही स्वामी देवांच्या भक्ताला गाठू शकत नाही. आज्ञेविना काळ नाही त्याला, परलोकीही ना भीती तयाला. सुंदरा मावशी, अगदी खरं बोललात तुम्ही. हो, पण सगळ्यांना खात्री आहे का याची? हो स्वामी. शिवशंकर शंभो. कविराज, एक दगड घेऊन ये. हो स्वामी, आणतो. काहींचा विश्वास हिऱ्यासारखा कणखर असो, किती प्रहार केले तरी तुटत नाही. श्रद्धा ही तशीच असते, संकटाच्या काळात ती आणखीन चमकून उठते. शिवशंकर शंभो.
काहींचा विश्वास कोळशासारखा असतो, एकदम ठिसूळ, एका क्षणात विखुरतो, रेणुकासारखा. संकट श्रद्धेची परीक्षा घेत नाही, तर ती श्रद्धेची खरी उंची दाखवते. वेळ संपत चालली आहे. खरंय स्वामी देवा, श्रद्धा ही शब्दांनी सिद्ध करता येत नाही, तर ती संकटात टिकली तर खरी ठरते. श्री स्वामी समर्थ. वेद बाळा, घे ना पिऊन. हे बघ थोडासाच उरलाय. वेद, हे बघ तू लवकरात लवकर संपव, तुला बरं वाटेल. माझं शहाणं बाळ ग. आता जा तू खेळायला. हा, ताई, हा काढा स्वामींनी दिलाय का? नाही, वैद्यबुवांनी दिलाय. हा काढा घेतल्याने वेदचा अकाली मृत्यू टळणार आहे का? नाही. मग ताई, तुम्ही काहीच का करत नाहीयेत वेदला वाचवायला? स्वामींना साकडं घातलंय, त्यांनीच वेदला धक्क्यातून बाहेर काढलं आणि स्वामीच वेदला वाचवतील. ताई, तात्पुरतं बरं वाटलंय त्याला. स्वामींचा त्याच्याशी जो स्नेह आहे त्याचा हा परिणाम आहे. मला सांग, स्वामींनी त्याचा आजार पूर्णपणे बरा केलाय का? स्वामींनी त्याचा मृत्यूयोग टाळलाय का? नाही. मग ताई, स्वामी असतानाही संकट तसंच आहे. ताई, माझं ऐक, हे संकट दूर करण्याचं सामर्थ्य फक्त एकाच व्यक्तीकडे आहे. साक्षात श्री विष्णुदेवाचा अवतार, सिद्ध पुरुष, गुरुवर्य श्री मार्तंड महाराज. कोण येते? अरे, हे कसं शक्य आहे? वरच्या बाजूला लावलेला अष्टगंध तळ हातावर उमटला. ताई, गावातल्या कित्येकांना याचा अनुभव आलाय आणि ते सर्व त्यांचे भक्त देखील झालेत. हे मी सगळं माझ्या डोळ्यांनी बघितलंय ताई. आता ताई, कृपा करून स्वामींची भक्ती करणं सोडून दे आणि मार्तंड महाराजांना शरण जा ताई. स्वामींनी अजून आजार बरा केला नाही, पण ते करतील. माझ्या वेदचा मृत्यू होऊ देणार नाही ते. गौतम, श्रद्धा वेळ मागते आणि शंका परिणाम मागते. ताई, मला सांग, स्वामी कशाची वाट बघतायत? त्या लहान लेकराला इतका त्रास होतोय, तो होऊ देत आहेत ना? अगं, मृत्यूची तलवार त्याच्या डोक्यावर आहे, ती तशीच राहू देत आहेत का? आपल्याकडे कमी वेळ राहिलाय, फक्त 1 आठवडा. त्यात आजचा अर्धा दिवस तर गेला. ताई, एक प्रश्न मला वारंवार पडतो. तुम्ही दोघांनी इतकी वर्ष स्वामींची इतकी भक्ती केलीत, तरी देखील वेदला हा आजार का झाला? त्याच्या कुंडलीत अकाली मृत्यूचा योग आलाच कसा? अगं, तूच तर म्हणायचीस ना, आज्ञे विना काळ ना नेई तयाला. काय झालं या वचनाचं? ताई, माझा ऐक, आपल्या वेदला फक्त मार्तंड महाराजच वाचू शकतात. मला यांच्याशी बोलावं लागेल. ताई, आपल्या स्वतःच्या लेकराला वाचवायला कोणाची परवानगी घ्यायची काय गरज आहे? एकदा अनुभव घे, दर्शन घे. पटतंय ना तुला ताई?